आणि शंकराने अवतार घेतला आणि पंढरीच्या पांडुरंगानं जगाच्या कल्याणासाठी जगाच्या उद्धारासाठी मामांच्या मेंढी माऊलीची उत्पत्ती वारुळातून केली आणि जगाच्या कल्याणासाठी साक्षात या भगवान शंकराने अवतार घेतला आणि मामांची भ्रमंती चालू झाली। मुक्याला वाचा देत गेला माझा देव, पांगळ्याला पाय देत गेला, आंधळ्याला दृष्टी देत गेला। अरे ज्याला संतान नाही त्याला संतान देत गेला, ज्याला पाणी नाही त्याला पाणी देत गेला। घोर गरीब वाढले नडले व्याधिग्रस्त सगळ्या जगाचा उद्धार करत करत मंडळी आज देव तुमच्यापर्यंत पोहोचलाय। अरे तुमच्या मनामध्ये होती श्रद्धा, तुमच्या मनामध्ये होता विश्वास, कधीतरी मामांची सेवा घडावी आणि खरोखर मंडळी या सेवेसाठी आज देव तुमच्या गावामध्ये येऊन थांबलाय। खरोखर मंडळी मामांची भ्रमंती चालू झाली, मामांची भ्रमंती चालू झाली। मामाने अमुक्या शाळे मेंढ्यांना बरोबर घेतलं। अरे शेळ्या मेंढ्या म्हणजे मामांचे साक्षात साधू संत आणि खरोखर साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा। अरे दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा उत्सव कोणता असेल तर या मामांच्या शेळ्या मेंढ्यांचा। तर मंडळी या मुख्या साधू संतांना मामाने बरोबर घेतलं आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार जगाच्या कल्याणासाठी माझ्या मामांचा अवतार कार्य सुरू झालं। आणि मंडळी असंच मंडळी मामांचं अवतार कार्य सुरू झालं आणि कर्नाटक भागामध्ये कटकुळ नावाचं खेड, या कटकुळ गावामध्ये मामांचा तळ आला। श्रावण महिना चालू होता, पावसाळ्याचे भर पावसाळ्याचे दिवस, पण त्या भागात पाऊसच पडला। अरे विहिरीचं पाणी तळागाळाला गेलं होतं। अरे पावसाळा असून विहिरीचं पाणी तळागाळाला गेलं होतं, बहुतेक विहिरी आटल्या होत्या। दुपारची वेळ होती, माझ्या देवाला तहान लागली। मामाने एक तांब्या बरोबर घेतला। अरे आजूबाजूला एखादी विहीर आहे का पाहण्याचा शोधण्याचा माझा देव प्रयत्न करू लागला, पण विहिरी मंडळी कोरड्या होत्या। थोड्या वेळानंतर एक पडकी विहीर मामांना आढळली, पण खाली उतरणं धोक्याचं, वर येणं तर त्यापेक्षा महाकठी। अरे जगाचा मालक, जगाचा विश्वाचा मालक, अरे कुठे ईश्वराला हात भंडारा टाकला असता तर पाण्याचा झरा निर्माण करता आला असता माझ्या भगवंताला। पण मंडळी शास्त्र सांगते ज्यावेळेस माझ्या देवाने अवतार घेतला, ज्यावेळेस माझ्या संतांनी अवतार घेतला, त्या सिद्धीचा त्या शक्तीचा उपयोग कधी स्वतःच्या हितासाठी कधी केला नाही का जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। मामांचा अवतार कार्य सुरू होतं। दुपारची वेळ तहान लागली, पडकी विहीर मामांना आढळली, तांब्या घेतला, त्या विहिरीमध्ये माझा देव मंडळी कसा बसा उतर पोटभर पाणी प्यायला। अरे तांब्या गच्च पाण्यानं भरला आणि मंडळी माझा देव त्या विहिरीच्या वर आला। समोर पाहतात तर काय, दोन जटाधारी साधू बकरी वस्त्रे परिधान केलेली, जटा वाढलेल्या दाढी वाढलेली आणि मामाला समोर आली आणि बोलायला लागली, बाळ आम्ही तहानेनं कासावीस झालेलो आहोत, आम्हाला पाणी कुठंच मिळालं नाही, तू जर आम्हाला पाणी देशील तर देव तुझं कल्याण करेल। अरे ज्यांचा अवतार होता परोपकारासाठी जगाच्या कल्याणासाठी क्षणार्धात मंडळी तो भरलेला तांब्या त्या देवदूतांना दिला आणि त्यातल्या एका साधूने पाणी घटा 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 पिऊन टाकलं। परत सांगितलं, बाळ अजून पाणी आणून देशील काय? अरे असं 2-4 वेळा झालं। मामांची ती सत्व परीक्षा पाहून, मामांची निष्ठा पाहून दोन्ही देवदूत दोन्ही साधू प्रसन्न झाले आणि दोन्ही देवदूतांनी उजवा आशीर्वादाचा हात मामांच्या डोक्यावर ठेवला। त्यावेळेस मंडळी मामाने त्यांचं चरण दर्शन घेतलं। अरे जसं उजवा आशीर्वादाचा हात मामांच्या डोक्यावर ठेवला त्यावेळेस मंडळी त्या देवदूतांच्या मुखातून शब्द गेला, बाळ आजपासून तू जे जे बोलशील ते सत्य होईल, तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल, तू जे जे कार्य करशील ते यशस्वी आणि पूर्ण होईल असा आम्ही तुला आशीर्वाद देत आहोत। थोड्याच वेळात मंडळी ते दोन्ही देवदूत अदृश्य झाले। कोण होते ते दोन देव? ते फक्त मामांना ठाऊक, याची वाच्यता मंडळी मामांनी देव माझा असताना। अरे माझ्या देवाला आनंद कधी होतोय, माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाला माझ्या बाळू मामांना आनंद कधी होतोय मंडळी ऐका। अरे ज्या दिवशी मामांची बकरी पोटभर चरतात त्या दिवशी माझ्या देवाला आनंद होतो। आज मंडळी
आज एवढा मोठा सोहळा आपल्या गावामध्ये भरला. मामांची मेंढी माऊली एके टायमाला आपल्या गावामध्ये आली. पोटभर चारा ज्या दिवशी मामांची बकरी खातात, ज्या दिवशी बकरी पोटभर चरली की त्या दिवशी माझा देव जीवतो. आणि मंडळी खरोखर ज्या दिवशी बकरी उपाशी येणार त्या दिवशी माझा देव जेवत नाही. तुम्ही विचार करत असाल, अरे मामाने समाधी घेऊन 59 वर्ष झालं, काय झालं? तर मंडळी मामा देव जगा वेगळा. तुम्ही विचार करताल, अरे देव कुठे जगा वेगळा असतोय? देव कुठे जगा वेगळा असतोय का? पण कोणतंही तीर्थक्षेत्र घ्या, तिथपर्यंत आपल्याला जावं लागतंय, तिथपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतंय. पण जगात एकमेव असा देव माझा बाळोमा की मामाने सांगितलं, तू माझ्याकडे येऊ नको, मीच तुझ्याकडे येतो. या कलियुगामध्ये देव जगा वेगळा का? तर मामाने सांगितलं, तू माझ्याकडे येऊ नको, मीच भक्तिरूपी तुझ्याकडे येतो. आणि मग या साधू संतांचा दिंडी सोहळा म्हणजे मामांच्या शेळ्या मेंढ्या मामांनी बरोबर घेतल्या आणि आज देव मंडळी तुमच्या गावामध्ये येऊन गेला. देव जगा वेगळा का? मामांचं वाक्य, मी तुझ्याकडे येतो, तू माझ्याकडे येऊ नको, मीच तुझ्याकडे येतो. आणि भक्तिरूपी देव मंडळी आपल्या गावामध्ये विराजमान झालेला. तर मंडळी असंच मंडळी आदमापूरचे शंकरराव भोसले सरकार 500 एकर बागायत जमीन, नोकर चाकर गडी माणसं मंडळी, पैसा पाणी सगळं जिथल्या तिथं एकुलता एक मुलगा. पण त्यांना एक छंद होता शिकार करण्याचा. बंदुकीने शिकार करणार आणि शिकार केलेलं ते मांस शिजवणार आणि खाणार. मामा त्या गावामध्ये असून मामांचा अधिकार माहित नाही. अरे मरगुबाईच्या देवळाजवळ मामांचा तळ होता. माझ्या देवाचा तळ आजही मंडळी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी मरगुबाईच्या देवळाजवळच असतो. तर मंडळी मरगुबाईच्या देवळाजवळ मामांचा तळ होता. आणि त्यावेळेला हे शंकरराव भोसले इनामदार होते गावचे. आणि मंडळी शिकारीला गेलं. अरे बंदुकीने शिकार करायची, पण त्या दिवशी शिकारीलाच काय मिळालं नाही. 2 चतुर पक्षी मारले. संध्याकाळचे 6 वाजले. येत असताना मरगुबाईच्या देवळाकडून वाड्याकडे त्यांच्याकडे येत असताना मंडळी मामाने अडवलं आणि माझा देव बोलायला लागला, अरे इनामदारा, अरे कुठे गेलतास? मामा देव आहेत. त्या इनामदारांना शंकरराव भोसले सरकार यांना माहित नव्हतं. काही नाही म्हणले मामा, शिकारीला गेलतो. अरे काय सापडलं बघू तरी. 2 चतुर पक्षी सापडल्यात. अरे कसला असत्यात बघू तरी. अरे ज्यानं विश्व निर्माण केलं, ज्याने सृष्टी निर्माण केली, ज्यानं हे जग निर्माण केलं, तोच परमेश्वर माझा, जगाचा मालक माझा, ब्रह्मांड नायक बाळोमा सांगतोय, अरे बघू कसला असत्यात पक्षी. मामाने ते मेलेलं पक्षी हातावर घेतलं. त्यावेळेस मामांच्याकडे एक संजीवनीची कांडी होती मंडळी, लक्ष द्या. मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करण्याची ताकद त्या संजीवनीच्या काडीमध्ये होती. आणि मामाने त्या संजीवनीच्या काडीबद्दल सांगितलं, अरे या पृथ्वी तलावर दिवस उगावल्यापासून दिवस मावळेपर्यंत ही संजीवनीच्या काडी देण्याच्या योग्यतेचा मी माणूस शोधतोय. पण तसा मला माणूस तशी सेवा तशी भक्ती करावी लागते तरच देव मिळवून देतात. फुकट मामा कुणालाच काही देत नाही. मामा सांगायचे, मी कुणाचं फुकटचं कुणाचं काही घेत नाही, फुकट कुणाला काही देत नाही. आणि मामा कुणाचं उपकारात राहणारा देव नाही. त्यावेळेस मंडळी त्यांचं लग्न झालं. मुलाचं सुद्धा त्यांचं लग्न झालं मंडळी. त्याचं नाव त्यांनी बाबासाहेब ठेवलं होतं. आणि मुलगा मंडळी दीर्घायुष्य ठरला. आणि पुढे 1971 साली याच शंकरराव भोसले सरकार यांना नातू झाला मंडळी. आज मंडळी आदमापूर गावामध्ये जे माळू मामांचं मंदिर आहे मंडळी, त्या देवस्थानचे अध्यक्ष म्हणून दैरेशील भोसले आज त्यांच्याच वंशातले कार्यसेवा चालू. काय अधिकार असेल मामांचा मंडळी, विचार करा. आणि मामांनी त्यावेळेला मंडळी याच शंकरराव भोसले सरकार यांना मामांनी आशीर्वाद दिला होता आणि समाधीसाठी जागा मागितली. शंकरराव भोसले सरकार यांच्या मामांनी जागा मागितली आणि त्याच जागेमध्ये मंडळी मामांचं भव्य दिव्य समाधी मंदिर बांधलंय. काय माझा देव कुणाकडून काय सेवा करून घेईल सांगता येणार नाही. कुणाला सांगता येणार नाही. मामा कोणतं कार्य कुणाकडून करून घेतील हे जगात कुणाला सांगता येणार नाही. समज मामांना ठाऊक असतंय, अरे कुणाकडून काय सेवा करून घ्यायची, कुणाकडून कशी भक्ती करून घ्यायची, कुणाकडून मेंढी माऊलीला कसा चारा चारून घ्यायचा, हे सगळं माझा देव करत असतो. बरोबर बरोबर. तर मंडळी
हा देव जगा वेगळा आणि खरोखर मंडळी मामा देव जगा वेगळा आणि मामांची भ्रमंती चालू होती. मामा होतं कुठं मंडळी? विजापूर भागामध्ये. विजापूर भाग मामाने सोडला आणि मामांचा तळ आला मंडळी दोन्ही गावाला. आणि दोन्ही गावावरून उठतळ होता. उठतळ होता मंडळी. म्हणजे उठतळ म्हणजे ह्या गावावरून दुसऱ्या गावाला मामांची बकरी जाणार होती. दोन्ही गावावरून मामांची बकरी जाणार होती. केरूर गावाला म्हणजे लखापा बेकरे पहिलवानाच्या गावाला. अंतर लांब होत. अंतर लांब होत मंडळी. दोन्ही गाव ते किरोर गाव अंतर लांब होत. आणि मंडळी बकऱ्यांना चारा कमी मिळाला. बकरी अर्ध्या पोटानं उपाशी होती. बकरी अर्ध्या पोटानं उपाशी असली की देव जेवत नाही. बकरी अर्ध्या पोटानं उपाशी होती मंडळी. हेच कळालं कुणाला? अरे केरूर गावच्या लखाप्पा बेकरे पहिलवानाला 8 एकर शेत जमीन ब्राह्मणाची अर्ध्या वाट्याने केली होती. अरे भरपूर चारा होता मंडळी. पिकं होती. उभं पीक होतं. मका होती, ज्वारी होती, नाना तऱ्हेची पिकं होती. त्याला माहित होतं मामा म्हणजे साक्षात देव, साक्षात भगवंत. मामांची बकरी उपाशी, त्यामुळे देव जेवणार नाही त्याला माहित होत. सगळी बकरी अडवली. उभ्या पिकामध्ये ज्वारीच्या पिकं होत्या, मका होती मंडळी, नाना तऱ्हेची पिकं होतं. आणि उभ्या पिकामध्ये सगळी बकरी सोडून दिली. मामा होतं कुठं? बकऱ्यां माग मंडळी. काही भक्त मंडळी काही पाठी माग होत आणि मामा चालत चालत येत होत. अरे उभ्या पिकामध्ये बकरी सोडून दिली. बकरी उपाशी होती. पटा 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 चारा खायला लागली मंडळी. बघता बघता 1 तास झालं. अरे बकऱ्यांची पोट तुडुंब भरली. आणि एवढ्यात जगाचा मालक, विश्वाचा मालक माझा देव बळवमा चालत 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 मंडळी या लखापा पहिलवानाच्या शेताजवळ आला. आणि मामा बोलायला लागलं. अरे कुणाच्या शेतामध्ये बकरी सोडली? अरे कुणाचं घर पेटवायला निघाला. मामा काय बोलायला? अरे पाण्यास लागली तान, संतावरची उलटी कोण, देवाची उलटी कोण. अरे कुणाचं घर पेटवायला निघाला, उलट करा. अरे कुणाचं चांगलं करायला निघाला. मामांचा गडी माणूस भक्त मंडळी एकही समोर आला नाही. त्यावेळेस लखाप्पा पहिलवान समोर आला. मामांच्या चरणावर मस्तक ठेवलं. देवा हे शेत माझं आहे आणि मला माहित होतं मामा ज्या दिवशी बकरी उपाशी त्या दिवशी माझा देव जेवत नाही. लक्षात घ्या. वाक्य मंडळी प्रत्येकाच्या काळजामध्ये साठवून ठेवायचंय. ज्यावेळेस मामांची बकरी येतात, अरे लाख रुपयाची तळावर पंग द्याला आणि त्या दिवशी मामांची बकरी येणार, उपाशी बकरी येणार, त्या दिवशी माझा देव जेवत नाही. मी असं कधी समजू नका. ज्या दिवशी बल्या झाडाला आग लागेल त्या दिवशी आज जगात बाळू धनगर नाही म्हणून समजा. तर मंडळी त्यावेळेस लखाप्पा पहिलवान मामांना सांगत होता, देवा अरे माझ्या स्वखुशीनं माझ्या इच्छेनं मामा बकरी सोडल्यात. मामा तुमच्या गळ्यांची काय बी चुकलं. मामा शांत झाला. देव कोणत्या रूपानं परीक्षा बघेल हे कुणाला सांगता येणार. आणि त्याच वेळेला मंडळी मामांचा तळ पडला कुठं? या लखाप्पा बेकरेच्या वस्तीवर मंडळी, केरूर गावाला. लखाप्पा पहिलवानाची परिस्थिती एकदम नाजूक होती. अरे 18-20 दारिद्र्य घरामध्ये होत, पण मामांची सेवा, मामांची भक्ती करत होता. दुसरा दिवस उजाडला. मामांचा तळ येऊन मंडळी दुसरा दिवस होता. लखाप्पा पहिलवानाचा जो चुलता होता मंडळी, प्रख्यात पहिलवान होता, नावाजलेला गाजलेला पहिलवान होता. पैसा पाणी सगळं मजबूत जिथल्या तिथं होतं. पण मंडळी या लखाप्पा पहिलवानाला दरिद्री म्हणून टवाळे करायचा, हिनवायचा मंडळी. काय मंडळी कुणाकडे पैसा असेल कधी जाईल सांगता येत नाही. परमेश्वराच्या हातामध्ये. अरे देणाराही मीच आणि घेणाराही मीच आहे. आणि त्यावेळेस मंडळी दुसरा दिवस होता. लखाप्पाचा चुलता मामांसमोर आला. लखाप्पा पहिलवान मामांच्या समोर बसलेला होता. मामा तंबूच्या उजव्या बाजूला दोन पायाच्या चवडीवर माझा देव बसलेला होता. एवढ्यात लखाप्पा पहिलवानाचा चुलता म्हणजे रामा बेकरे मामांसमोर आला आणि बोलायला. हे असलं सुयादोर लिंबू तंत्र मंत्र करणारं दिवृषी मिल्लाही पाहिलं. अरे असल्यांच्या नादी लागून कुणाचं चांगलं झालंय का? अरे कुणाला म्हणतोय लखाप्पाचा चुलता? माझ्या देवाला ज्यानं विश्व निर्माण केलं, ज्यानं सृष्टी निर्माण केलं, जो जगाचा मालक, माझा ब्रह्मांड नायक बाळू मामांना म्हणतो. मामा काय बी बोललं नाही. मामा काय बी बोललं नाही. दुसरा दिवस उजाडला मंडळी. मामा तंबूतून बाहेर आलं. तंबूच्या उजव्या बाजूला माझा देव बाळूमा बसला. सूर्य उगवला होता. सूर्याला नमस्कार केला आणि मामांनी सांगितलं, अरे सूर्यनारायणा, अरे मी जरासं सुयादोर लिंबू तंत्र मंत्र करणारा कोणी भोंदू असेल
तर माझा कसा निकाल लावायचाय हे तुझं तू बघून घे. आणि मामाने मिशीवर ताव मारला आणि आत्मविश्वासाने मामाने सांगितलं, समोर लखप्पा पहिलवान बसला होता. मामाने सांगितलं, अरे माझ्या पहिलवाना, अरे तुझ्या चुलत्याच्या हातात येत्या 6 महिन्याच्या आत सूप देतो. सूप कधी येतं मंडळी हातामध्ये? अरे धान्य पकडायचं सूप हातामध्ये कधी येतं? ज्यावेळेस जवळची व्यक्ती मरण पावते त्यावेळेस सूप येतं मंडळी, लक्षात घ्या. पुढे 2 महिन्याच्या आत मंडळी लखप्पाचा चुलता मंडळी, त्याची चुलती मंडळी आजारी पडली. अरे पाण्यासारखा पैसा दवाखान्यामध्ये खर्च होत होता मंडळी, आणि बघता बघता दवाखान्यामध्ये खर्च होत होता. जमिनी विक्री चालू होती मंडळी, आणि मंडळी 2 महिन्याच्या आत मंडळी लखप्पाची चुलती मरण पावली. आलं का रामा बेकरेच्या हातामध्ये सूप? म्हणजे लखप्पाच्या चुलत्याच्या हातात सूप दिलं देवाने. पुढच्या 2 महिन्यात लखप्पाचा चुलता रामा बेकरे आजारी पडला. अरे पाण्यासारखा पैसा दवाखान्यामध्ये खर्च झाला आणि तोही मेला मंडळी. अरे मामा कोण आहे? अरे हाय की हाय बाळाला, मी खैराचा इंगोळ आहे, इकाचा पेला आहे, सांभाळून खावा. मामा म्हणजे साक्षात इस्तोय. अरे चुकून पाय पडला तरी भाजणार, आणि नजर चुकून पाय पडला तरी तो भाजल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. त्यावेळेस मंडळी मामाने साक्ष दिली होती. मामा साक्ष द्यायची. लखप्पाचे घर मंडळी एवढं साधं होतं. बाबळीची वाळलेली मेड घराला होती मंडळी. मग किती घर सांगत त्या मेडीची साक्ष मामाने सांगितली होती. मामांचा पदस्पर्श झाला, मामांच्या पायाचा स्पर्श झाला, जगाच्या मालकाचा स्पर्श त्याच्या घराला झाला. अरे त्याच मेडीला कधी 10-20 वर्षाची मेड असेल मंडळी, त्या मेडीला पालवी फुटली. पालवी कुठं फुटल का? पालवी फुटली मामांच्या पदस्पर्शानं, मामांच्या पायाच्या स्पर्शनानं, आणि खरोखर मंडळी फांद्या फोपावा लागल्या. अरे काही दिवसात जिवंत बाबळीचं झाड झालं. काय चमत्कार माझा देव! अरे दत्तात्रयांचा 3रा अवतार झाला, नरसिंह सरस्वती महाराजांचा. त्यांच्या गुरुचरित्रामध्ये सगळ्यांनी वाचलेली कथा असेल, नवल पूर्ण कथा आहे. गांडगापुरामध्ये मंदिरी वाळून खडखडीत झालेल्या औदुंबराच्या झाडाच्या लाकडाला पालवी फुटली, चैतन्य निर्माण झालं आणि वृक्ष तयार झाला मंडळी. तोच अवतारही तोच आहे, भगवान शंकरा. तर मंडळी मामाने त्यावेळेस साक्ष दिली, त्याची फांद्या फोपायला. जिवंत बाबळेचं झाड झालं. तशी तशी लखप्पाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हायला लागली. अरे लखप्पाच्या चुलता मंडळी, चुलता वारला, चुलती वारली मंडळी. 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये आलं. जे घर पैशा पाण्यानं खाली गेलं, पर वर आलंच नाही. लखप्पा मंडळी मामांच्या तळावर 6-6 महिने, 7-7 महिने सेवा करायचा, एक निष्ठपणाने सेवा करायचा. अरे 3 भाऊ होते, 1 बहीण होती, पण घरामध्ये परिस्थिती अजून नाजूक होती. एक दिवस लखप्पाची आई आवाक्का, तिचं नाव, मामांच्या तळावर आली. मामांबरोबर लखप्पा पहिल्या बरोबर भांडायला. अरे तू असं देवाबरोबर सेवा करणार? अरे घरचा संसार प्रपंच कसा चालायचा? त्यावेळेस मामाने सांगितलं, अगं म्हातारे, अगं ओरडू नकोस, काळजी करू नको. अरे मी कुणाची फुकट सेवा करून घेत नाही. मामाने खिशामध्ये हात घातला आणि 100 रुपयाची थैली लखप्पाच्या आईच्या समोर फेकली. प्राथमिक शिक्षकाचा महिन्याचा पगार होता मंडळी त्यावेळेस 5 रुपये ते 10 रुपये. 80-85 वर्षापूर्वीचा काळ मंडळी किती स्वस्ताई होती, किती स्वस्ताई होती. महिन्याचा पगार मंडळी 5 रुपये ते 10 रुपये असेल. त्यावेळेस मामाने 100 रुपयाची थैली काढली आणि म्हातारी समोर फेकली, लखप्पाच्या आई समोर. अगं त्या ब्राह्मणाची जमीन करताय ना, अगं अर्ध्या वाट्यानं ब्राह्मणाची जमीन करताय ना, ते तुम्हालाच मिळणार. अरे गेला ना देवाचा शब्द. आणि मामा सांगायचे, आमचं जीव म्हणजे तलवारीचं पातळ. अरे एकदा बोललं म्हणजे वार करणार म्हणजे ठाऊक होत. मामाने याची वाच्यता कधी गेली नाही. पण एकदा देव माझा आनंदी असताना मंडळी मगाशी सांगितलं, माझ्या देवाला आनंद कधी होतोय? ज्यावेळेस मामांची बकरी पोटभर करली की त्या दिवशी माझा देव जेवतोय. आणि मंडळी खरोखर मामाने 1966 मामांनी आदमापूर गावामध्ये महासंजीवनी समाधी घेतली. त्यावेळेस मामाने सांगितलं, नाही मी असं कधी समजू नका. ज्या दिवशी वली झाडं उभ्यानं पेटल त्या दिवशी आज जगात बरोबर नाही म्हणून समजा. मंडळी विचार करा, आजही मामा आहेत. आणि मंडळी मामांना भेटण्यासाठी कोण आलं होतं? मामांना भेटण्यासाठी, साक्षात भगवान शंकरांना भेटण्यासाठी अरे या पृथ्वी तलावर कोण आलं होतं? बघा, भगवान शंकर गुरु कुणाला मानतात?
तर मंडळी महाविष्णूंना गुरु मानतात. त्यावेळेस या कलियुगामध्ये मंडळी या पृथ्वी तलावर मामांना भेटण्यासाठी स्वर्गातून मंडळी महाविष्णू आणि नारद मुनी आले होते. याची वाच्यता मामाने कुणालाही केली नाही. पण एका देव माझा आनंदी असताना एका भक्ताला सांगितलं तर मंडळी मारुती घाटके मंडळी ज्या माणसाचं नाव राहणार कोलेवाडी तालुका कागल याला सुद्धा थोडक्यात सांगितलं आणि याची वाच्यता कुणालाही करू नको सांगितलं. खरोखर मामांच्या महासमाधीनंतरही त्याने मा भक्तानं त्या भाविक भक्तांना ती गोष्ट सांगितली. साबरा नावाचं गाव आलं आणि त्या साबरा गावामध्ये एक अत्यंत गरीब धनगर राहत होता. जुन्या काळामध्ये मंडळी 80-85 वर्षापूर्वीचा काळ मंडळी. अरे 1000 रुपयाचं कर्ज त्याच्यावर झालं होतं. काय करायचं 1000 रुपयाचं कर्ज झालं होतं आणि माझा देव बाळूमामा या मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन या साबरा नावाच्या गावामध्ये आला आणि मामा बकऱ्यांच्या पाठीमागा झपाझप 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 पावलं टाकत मंडळी पूर्व दिशेला निघाला होता. एवढ्यात वाऱ्यासारखी बातमी पसरली, अरे बाळूमामा आलाय, अरे देव आलाय. आणि मंडळी तो गरीब धनगर पळत पळत गेला मामांच्या चरणावर नतमस्तक झाला. देवा अरे मला 1000 रुपयाचं कर्ज झाले. देवा मला या संकटातून फक्त तुम्ही आणि तुम्हीच सोडू शकता, मला कोणाचा बी आधार नाही. मामाने त्या गरीब धनगरावर कृपा करायचं ठरवलं. मामा नेहमी 2 पायाच्या चवडीवर जमिनीवर बसायचं आणि मामांच्या हातामध्ये काठी होती. तीच काठी या धरणी माईला 3 वेळा मारली आणि मंडळी चांदीचं रुपयाचं गाठोडं हळूहळू वर आलं. तुम्ही म्हणताना चांदीचं कुठं रुपये असतात का? पण मंडळी ब्रिटिश सरकारचा काळ चालू होता. राणीचा छाप असणार चांदीचं रुपये त्यावेळेस चलनात होता, म्हणून चांदीचं रुपयाचं गाठोडं वर आलं. ना मामाने त्या गरीब धनगराला सांगितलं, अरे काय पाहिजे तेवढं पैसे घे. तो सुद्धा इमानदार होता. त्यानं मोजून 1000 रुपये घेतलं आणि माझ्या देवानं सांगितलं, अरे पुरतील काय? पुरतील मामा. आणि मंडळी त्याच वेळेला मंडळी मामाने परत 3 वेळा काठी या धरणी माईला मारली आणि परत चांदीचं रुपयाचं गाठोड जमिनीमध्ये अदृश्य झालं. आणि जाता जाता लक्ष्मण वडेर मामांचे भक्त त्यावेळेस तळावर साक्षीला पुरावा म्हणून लक्ष्मण वडेरांच्या डोळ्यात देखत घडलेली घटना. आणि जाता जाता गरीब धनगर लक्ष्मण वडेरांना म्हणायला लागला, अरे लक्ष्मणा, अरे तुझा बाबा दिसतो तसा साधा धनगर नाही, तो या जगाचा परमेश्वर आहे, जगाचा सावकार आहे. आणि जाता जाता मंडळी लक्ष्मण वडिलांना सांगत होता आणि घरी गेला मंडळी. सावकाराचं देणं दिलं आणि सगळ्या गावाला, सगळ्या जगाला, सगळ्यांना सांगत सुटला, अरे अक्कोचा बाळूमामा साक्षात परमेश्वर. बकरी एकत्र करता करता खांद्यावरला गोंगडे सरकाय लागलं. बकरी एकत्र करता करता बकऱ्यांच्या पाठीमाग पळता पळता मामांचा जरीचा पटका निष्ठाय लागला. आणि थोड्या वेळानंतर मंडळी वादळ वावटळ थांबलं गेलं, वादळ पूर्ण थांबलं गेलं. आणि मामाने काय केलं, पायातलं पायतान जमिनीवर काढलं, खांद्यावरलं गोंगडं जमिनीवर काढलं, डोक्याचा जरीचा पटका जमिनीवर काढला आणि काठीनं मारायला सुरुवात केली. अरे निर्जीव वस्तू, त्या निर्जीव वस्तू किती जरी मारलं तर ते आपल्या ऐकणार आहे. पण मामा काठीनं मारता मारता बोलत होता, इथून पुढे तुमची जागा सोडाल तर याद राखा. आणि मंडळी त्याच वेळेपासून, त्याच क्षणापासून अरे किती सुद्धा वादळ सुटू द्या, किती सुद्धा वावटळ सुटू द्या, मामांच्या वस्तूने आपली जागा कधी सोडली नाही. खांद्यावरलं गोंगड कधी सरकलं नाही, पायातलं पायतान कधी निसटलं नाही, डोक्याचा जरीचा पटका कधी निसटला नाही. अरे निर्जीव वस्तूवर मामांची सत्ता, अरे चराचरावर मामांची सत्ता, पंचमहाभूतावर सत्ता गाजवणारा या कलियुगातला देव म्हणलं तर जगाच्या पाठीवर फक्त बाळूमामा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. मामांची कीर्ती सगळीकडे पसरत होती. मामा देव असल्याची प्रचिती प्रत्येकाला यायला लागली आणि अशीच तळावर गर्दी व्हायला लागली. अरे कित्येक वर्ष लग्नाला झालं, अरे कित्येक वर्ष लग्नाला झाले नाही झालं आणि मुलबाळ नाही मंडळी. मुलबाळ नाही म्हणून देवाकडे लोक आले. मामा सहज सांगायचे, अरे माझ्या तळावरच्या स्वयंपाकाच्या बिऱ्हाणातल्या कण्याचा प्रसाद खा. कण्याचा प्रसाद म्हणजे ज्वारी भरडलेली, चवीपुरतं मीठ टाकलेला शिजवलेला तो पदार्थ, तो जिन्नस म्हणजे मामांच्या तळावरच्या कण्याचा प्रसाद, जो 18 जणांवर चालतोय.